ठाण्यातील आपल्याला असे विविध गणपती फिरायचे आहेत। मानाचे गणपती आहेत आपल्या ठाण्यामध्ये। ती मूर्ती तर अक्षय डोळ्यातनं पाणी येईल अशी मूर्ती, म्हणजे बोलतात ना एकदम पावर, खरंच एकदम विषय हार्ड आहे। खरंच कोपरीमध्ये असे गणपती आहेत ते आम्हाला अजूनपर्यंत माहित नव्हतं। इथले जे कार्यकर्ते, तिथली जी मंडळात काम करणारी पोरं आहेत ती खूप मेहनत घेतात इथं डेकोरेशनसाठी, नाही तर गणपती बाप्पाला आगमनासाठी, बाकी सगळ्या कामांसाठी मेहनत घेतात। तर आपण मुंबईचे गणपती तर बघतोच, तर इथले गणपती पण तुम्ही नक्कीच व्हिजिट करा। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आणि ही व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे। आणि आज आहे गणपती बाप्पाचं आगमन झालं आज, आणि या 27 तारीख आहे। सो या 27 तारखेचा पहिला दिवस आहे आपला गणपती सीझनमधला। आणि ठाण्यातील आपल्याला असे विविध गणपती फिरायचे आहेत। मानाचे गणपती आहेत आपल्या ठाण्यामध्ये। आणि गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण ठाण्यातले असे गणपती बघणार आहोत आणि तुमच्यासमोर दाखवणार आहोत। आणि आत्ता वाजले 3 वाजले आणि आपल्याला सकाळपर्यंत आय गेस बघूया किती गणपती फिरता येतील तेवढे फिरूया आपण। आणि ॲक्च्युली हा व्हिडिओ खास बनणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर अजून एक मित्र जॉईन होणार आहे। गेल्या वर्षी आपण 4 जण होतो, 4-5 जण होतो, पण यावर्षी दोघं जण आहेत। ते म्हणजे दाखवलं तुम्हाला, त्यांची ओळख करून देतो तुम्हाला आपले मित्राची। आपला दरच भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, एक यूट्यूबर आहे आपला खास यूट्यूबर, फेम घेणारा यूट्यूबर दोस्ती पॅटर्न। भावाचा बघा ब्लॉगिंग चालू झालंय आता इथून। आणि हे बघा भावाचा मित्र आपला छोटा युट्यूबर, भावाचा भाऊ आपला भाऊ छोटा युट्यूबर। आणि ही भावाची राक्षस मॅच करत। आणि जर वरून देवता आपला असंच प्रश्न राहिला म्हणजे काही न करता, वरून देवता म्हणजे पाऊस जर पडलाच नाही मित्रांनो, मस्त याच असंच वातावरण राहिलं मित्रांनो, लय मजा येईल। आणि कसं माहितीये का, गणपती फिरायला पण मजा येईल आणि आम्ही भिजणार पण नाही। तसं तर मी आता मगाशीच कामावरून आलोय, मगाशी थोडाफार पाऊस होता, पण आम्ही आता तिघं चाललोय। सो कोणाकडे रेनकोट नाही, छत्री नाही, तर बघूया आता आपण हाय ते गणपती बाप्पाच्या भरोश्यावर। तर गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, आता आलोय आपण कोलबाडच्या राजाच्या इथे आणि आतमध्ये जाऊन आपण डेकोरेशन वगैरे बघूया कसं काय केलंय ते, आणि गणपतीची मूर्ती बघूया सुबकाराची। आणि आता पाऊस पण सुरू झालाय मित्रांनो, हे बघा पाठी पाऊस सुरू झालाय। पावसाचं नाव काढलं मगाशी आणि पाऊस आता सुरू झालाय, तर इथं थोडा वेळ थांबायला लागेल आपल्याला, आणि छत्री वगैरे काहीच नाही आणली। आतमध्ये जाऊया। सुंदर असं दर्शन झालंय मित्रांनो। आणि इथं मी दरवर्षी येतो कोलबाडच्या राजाला, तर ह्या वर्षी आपली पहिली व्हिडिओ आहे ह्या कोलबाडच्या राजाची। आणि ते सुंदर असा दरवर्षीप्रमाणे आता परत एक देखावा केलाय। तो जे पार्ट आहेत ते इथं दान कोणकोणते करू शकतो त्याची थोडक्यात माहिती दिलेली आहे। पाठच्या साईडचा देखावा बघू शकता, हे बघा इथं लिव्हर, देहदान, स्वादुपिंड वगैरे म्हणजे इथं बघू शकता। अशा प्रकारे पूर्ण देखावा केलाय। आणि इथंच बाजूला म्हणजे दरवर्षी जे देखावा करतात, तर त्याच्यामध्ये डेकोरेशन नवीन सादर करतात, तर त्याप्रमाणे तुम्हाला इथे बघायला भेटेल। कारण की यांना हे सन्मानपत्र काय बक्षिसं भेटलेत इथे। आणि त्या मंडळाचेच इथे एक अध्यक्ष सल्लागार आहेत। तर दरवर्षी काय असतं तुमचे, म्हणजे आता तुम्ही सांगू शकता की गेल्या वर्षी काय होतं तुमचं? गेल्या वर्षी आम्ही 1,01,111 मणी मणी त्याच्यापासून आम्ही
सुंदर असा महल तयार केला. हां. एक नाविन्यपूर्ण. अच्छा. ते म्हणजे आमचं महत्त्व असं आहे का आमच्या मंडळातील मुलं महिला यात सहभाग असतो आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही एवढा मोठा देखावा सादर करतो. परंतु आमच्या इथं कुठलाही कमर्शियल असा आर्टिस्ट नाही. आम्ही स्थानिकच जे काय आम्ही बनवतो ते आम्ही स्थानिक मुलांच्या माध्यमातूनच बनवतो. बाकी आम्ही कमर्शियल असा आर्टिस्ट नाही. तर धन्यवाद सांगितल्याबद्दल. आपण आलो आता दुसऱ्या गणपती मंडळाला भेट द्यायला आणि ते आहे ठाण्यातील हंसनगर भागात आशीर्वाद गणेशोत्सव मंडळ. तर इथे आपल्याला समोरच एक असा अनोखा रूपातला गणपती बघायला भेटतोय. तुम्हाला दाखवतो. हे बघा समोर बघू शकता मित्रांनो, शिवशंकराचा अवतार धारण केलेला आपले गणपती बाप्पा आणि त्यांचं डेकोरेशन बघू शकता. बाजूला जे 12 ज्योतिर्लिंग आहेत आपल्या त्या ज्योतिर्लिंगाचे इथे चित्र दाखवलेत असे आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण मस्त सुंदर अशा रीते घडवलेली आहे. हे बघा तर छोटासा डेकोरेशन केलं आहे मस्तपैकी सुंदर. आणि आपला हा दुसरा गणपती आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचे अजून गणपती करायचे आणि बाहेर जाऊन तुम्हाला मंडळाचं नाव पण दाखवतो. इथं पण या, तुम्ही जर ठाण्यातले असाल तर इथं पण नक्की व्हिजिट करा या भागाला. आणि मित्रांनो आत्ता आलोय आपण तिसऱ्या गणपतीला आणि आपल्या ठाण्याची शान मानला जाणारा आपला ठाण्याचा राजा आणि त्याचं असं सुंदर असं डेकोरेशन केलंय. समोर बघू शकता. हे बघा ठाण्याचा राजा लिहिलंय बघा लाल अक्षरात आणि वरती संकटमोचन हनुमान मंदिर. बजरंगबली आहे तर त्यांच्या मंदिरासारखं असं काहीतरी डेकोरेशन केलंय. ते आपल्याला आतमध्ये जाऊन समजेल. आणि गेल्या वर्षी आम्ही इथं बसलेलो. इथं बसून आम्ही वडापाव खाल्लेला. हर्षद, मी आणि आमचे बाकीचे मित्र होते आणि हा पण एक मित्र होता. सो आपण 2 वडापाव खाल्लेले. आज पहिला दिवस आहे त्यामुळे कोण जास्त तयारी आता नाही. लाईट बीट पण बंद हे बघा. म्हणून बाकी दिवशी आम्ही मागच्या टायमाला 5व्या-6व्या दिवशी वाटतं आपण. हा बरोबर. फुल झागामागा होता. पण आता पण काय हे नाही. ह्या टायमाला पण हनुमान मंदिर मस्त बांधलंय. आतून नजारा बघूया. तर हा मित्रांनो गणपती आपल्या पाचपाकाडी एरियामध्ये येतो आणि हा ठाण्याचा राजा ठाण्याचा म्हणजे सर्वात मोठा गणपती म्हणजे राजा असा मानला जातो. आणि दरवर्षीप्रमाणे इथं नवीन काहीतरी डेकोरेशन बघायला भेटतं. गेल्या वर्षी इथे जे विष्णूचे 10 अवतार आहेत तर त्याचा देखावा केलेला. आणि यावर्षी आपल्याला बजरंगबलीचं मंदिर आहे त्या मंदिराचं सारखं बाहेरून तो वाटतंय. आतमध्ये जाऊन आपण बघूया काय आहे ते. 11 मारुती या काकाने सांगितल्याबद्दल 11 मारुती आहे इथं. तर काका अजून काय माहिती देऊ शकता तुम्ही याच्याबद्दल थोडीफार? मंडळाला 47 वर्ष झालेली. अच्छा 47 वर्ष झालेली. मित्रांनो मस्तपैकी असं दर्शन झालं आहे आणि
तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ बघितला असाल. इथं 11 मारुतींची 11 रुपये. तर इथं मस्तपैकी कसं देखावा आहेत तिने दाखवले. दरवर्षीप्रमाणे नवीन नवीन असे देखावे इथं बघायला भेटतात. आणि मागची जो गणपती फिरलो आपण आता मगाशी हंसनगरचा, तर तिथं पण टोटल 12 शंकराच्या अवताराचं रूप आपल्याला बघायला भेटलं. आणि त्यानंतर आता आपल्याला मारुतीचं अवतार बघायला भेटले. तर ह्याच्यापुढे आपल्याला सांगता येत नाही, जेवढे पण गणपतीचे दर्शन भेटतील ते आपण या व्हिडिओमार्फत दाखवूयाच. कारण की आता लगभग 4 वाजलेत ऑलमोस्ट. आणि बाकीचे गणपतीचे दर्शन आपल्याला बंद आले. तर जेवढे पण मंडळात आपल्याला दर्शन भेटेल तर तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवतोय. सो मित्रांनो, आता आपण आलो आहे टेकडीचा राजा बघायला. आणि इथे मूर्ती बघाल तर खूप मोठ्या साईजची आहे आणि हाईट पण खूप मोठी आहे. आणि दरवर्षी आपण इथे येतोच, पण गेल्या वर्षी आय थिंक ही व्हिडिओ बघितली नसेल. म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्ही टेकडीचा राजा बघितला असाल. आत्ता तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, हा आपल्या ठाण्यातील मोठ्या हाईटीचा गणपती मानला जातो. म्हणजे आपल्या टेकडीचा राजा. मागचा गणपती आपण बघितला ते आहे तो ठाण्याचा राजा. आणि आता आपल्याला पुढचे गणपती कव्हर करायचे. आता जे आपल्याला बघायला भेटतील, कारण की ऑलमोस्ट सकाळचे 4 वाजायला आले, 4 पण वाजून गेले. तर आता जे गणपतीचं दर्शन करायला भेटेल ते बघूया आपण. आणि बाकीचा सेकंड पार्ट पण येणार आहे मित्रांनो. तर त्याच्यामध्ये आपण बाकीचे जे शिवाजीनगर जे ठाण्यातले मोठे मोठे बाकीचे गणपती एरियात महामंडळ आहेत तर ती बघायची आपल्याला. आणि हा इथं माझा मित्र बसलाय रोहन. तर हा आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल. याला गणपतीची छोटी मूर्ती आहे. तर इथं पाया पडून तुम्ही ह्या मोठ्या गणपतीच्या मूर्तीच्या इथं पाया पडायला जाऊ शकता. आणि हा गणपती तुम्ही जर दर्शन घ्यायचं असेल तर ठाण्यातील टेकडी बंगला या परिसरात हा गणपती इथं विराजमान झालेला आहे. आणि त्याच्याच पाठी आपला ठाण्याचा जो राजा आहे, जो राजाचा रूप अजून पण आहे, तर तो गणपतीचं पण तुम्ही दर्शन घ्या. आता आपण जातोय कोपरीमध्ये. तो आपण तिघं असे रात्रीचा प्रवास करतोय. आणि या गेल्या वेळेला आपल्याबरोबर मित्र होते बाकीचे. आणि 2 गाड्या होत्या मागच्या टायमाला. अजून 2 गाड्या होत्या मागच्या टायमाला. या मागच्या टायमाला ना 2 गाड्या होत्या. तेव्हा राहुलची गाडी नव्हती, हर्षद होता आणि सुमित होता. तर त्याची गाडी होती. आणि या टायमाला फक्त आपण एकच गाडी केली आणि तिघंच चाललोय. आणि आता कोपरीला चाललो मित्रांनो. कोपरीला जाऊन आपण बघूया की तिथं गणपती कोणकोणते आपल्याला दर्शन घ्यायला भेटत आहेत. ते स्पेशल असा होता विषय की आपण पहिल्याच दिवशी निघालो, म्हणजे पहिल्याच रात्री निघालो दर्शन ठाण्याचे. मागच्या टायमाला आपण 8व्या-9व्या दिवशी वाटतं गेलेलो दिवशी. त्यामुळे आणि तेव्हा पब्लिकला सुट्टी पण होती. आणि आता मेन सुट्टी नाही, त्यामुळे मी आणि तू आपण दोघंच निघालोय. तरी पण उद्या सकाळी कामाला जायचंय, तो विषय वेगळाच आहे. चकला का चकला का चकला का चकला का चकला का चकला 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 चकला. सो मित्रांनो, आपण आत्ता आलोय 5व्या स्पॉटवरती, म्हणजे कोपरीतील घनश्याम नगर इथे. आणि आपल्याला समोरच अशी सुंदर मूर्ती बघायला भेटते. आणि ही पण मूर्ती हाईटनी खूप मोठी आहे. आपण मगाशी बघितलात टेकडीचा राजा, तर त्याच सेम टू सेम हाईटची आपल्याला मूर्ती बघायला भेटते. आणि इथे काही अशा प्रकारे इथे देखावा केला आहे. आपल्या मूर्तीचं तुम्हाला वर्णन सांगतो. जी मूर्ती आहे ती ज्या पाठच्या साईडला त्रिशूल दिलं आहे शिवशंकरांचं, आणि खाली डमरू आहे, आणि मूषकजी पण तिथे बसलेले आहेत. आणि इथं छोट्या छोट्या 2 गणपतीच्या मूर्त्या आहेत. सो इथे येऊन दर्शन घेऊ शकता. आणि हा जो देखावा आहे मित्रांनो बघू शकता, हे पूर्ण आपल्या ऑपरेशन सिंदूरचं जे घटना घडली तर त्याच्या वरती हे प्रदर्शन केलेलं आहे. आणि इथं आपले जे कमांडर, विंग कमांडर 2 होते, एक वेणुमिका सिंग आहे आणि दुसरं सोफिया कुरेशी, या दोघींनी मिळून आपलं ऑपरेशन सिंदूर सक्सेस केलेलं आहे. आणि बाकीचं काम अजून पेंडिंग आहे, तर हे 2 दिवसात होऊन जाईल. तिकडं दादा तिकडे पेंटिंगचं काम चालू करतोय. आणि ते छोटंसं असं एक बॅनर टाईप बघू शकता, ऑपरेशन सिंदूर तुम्हाला उलटं दिसेल इथे. आणि इथे अशी मंडळांना म्हणजे बाकीच्या लोकांना बसण्यासाठी जागा वगैरे केलेली आहे. तर तिथे पण काहीतरी एक नवीन काहीतरी असेल, तो स्टेज बांधलेला आहे. आणि इथं अर्धं काम पेंडिंग आहे. आणि इथे हे बघू शकता, हे आपले फायटर जेट आहेत इथे. ते फायटर जेटचं अजून काम पेंडिंग आहे. इथे वरती एक आहे. सो थोड्या
2-3 दिवसानंतर इथं वरती फायटर जेट फिरतील आणि आपल्याला बघायला भेटतील. सो आपल्याला अजून कोपरीतील हा आपला पहिला गणपती झालेला आहे आणि या व्हिडिओतील 5वा गणपती. सो अजून गणपती इथे आपण गेल्या वर्षीचा एक गणपती केला तो आता परत एकदा करायचा आहे आणि पाऊस थोडा आता परत एकदा थांबलेला आहे आणि आपल्याला सबस्क्रायबर भेटलेले आहे तिथे. दादानी आपल्याला सबस्क्रायबर. तुझं नाव सांग. आयुष. ओके. तर तुला बोल ना प्रेमनगरचा बाकी आहे तो तिकडे आहे. ओके. दादा ऍक्च्युली इथं म्हणजे किती गणपती आहेत? आम्ही गेल्या वर्षी ऑलरेडी एक गणपती केलेला आहे जो आपला आनंदनगर ना काहीतरी आय गेस आनंदनगरचा राजा होता तो केलेला आहे. आणि अजून इथं किती गणपती आहेत तुझ्यामध्ये? कमीत कमी 20 ते 25 पंडाल आहे. ओके. हां. तर मित्रांनो ऐकलं असाल 20 ते 25 आहेत गणपती मंडळ. तर आपल्याला एवढे नाही करता येणार पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला 2 पार्ट बनवायचे. तर जसे होतील तसे तुम्हाला गणपतीचं दर्शन घडवीन. आणखी ऑलरेडी काय विषय नाही पण तुम्हाला जर या गणपती मंडळाला भेट द्यायची असेल या गणपतीच्या सीझनमध्ये या तुम्ही. आता या गणपतीचा 10 दिवसाचा गणपती आहे. तर तुम्ही ठाणा स्टेशनपासून ईस्टला जर आलात आणि इथं घनश्याम नगर जर कोणाला पण विचारलात तर घनश्याम नगर इथून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तुम्ही चालत जरी आलात तर तुम्हाला गणपतीचं दर्शन घडू शकते. इथे घनश्याम नगर ही सोसायटी आहे मोठी आहे बघा. इथे ही सोसायटी आहे. या सोसायटीच्या आवारात मस्त की असं मंडळ उभं केलं आहे आणि इथं गणपतीची मूर्ती बसवलेली आहे. तर या 10 दिवसात तुम्ही इथं गणपतीचं येऊन दर्शन घेऊ शकता. तर भेटूया आता पुढच्या गणपतीला. घनश्याम नगरच्या बाजूलाच आपल्याला इथं मायानगरचा सुखकर्ता बघायला भेटतोय आणि इथे आम्ही पहिल्यांदा येतो. एवढ्या वर्ष आम्ही इथं आलो नव्हतो आणि इथं ह्याच्या आधी जर आलो असतो तर आम्हाला काय काय गणपतीच्या मूर्तीची रूपं बघायला भेटली असती मित्रांनो. सांगू शकत नाही तुम्हाला. आता तुम्हाला व्हिडिओतून डायरेक्ट समोरून दाखवतो तुम्हाला दर्शन देतो. कारण की तुम्ही जर बघितलात ती मूर्ती तर अक्षर डोळ्यातनं पाणी येईल अशी मूर्ती. म्हणजे बोलतात ना एकदम पावर. खरंच एकदम विषय हार्ड आहे. खरंच कोपरीमध्ये असे गणपती आहेत ते आम्हाला अजूनपर्यंत माहीत नव्हतं. त्या मागच्या गणपतीचे इथं एक दादा बसलेला त्यांनी आम्हाला सांगितलं तेव्हा आम्हाला इथं यायला भेटलं आणि त्यानंतर आम्हाला समजलं. आयुष दादा. हां आयुष दादा त्याचं नाव आयुष. थँक्यू आयुष दादा. तर तू जर व्हिडिओ बघत असशील तर खरंच आम्ही ही कोपरीतले गणपती अजून ह्याच्या आधी कधी बघितले नाहीत. तर तुम्हाला मित्रांनो आता दाखवतो कसा गणपती आहे. तर तुम्ही पण इथं या मित्रांनो. खरंच कोपरीत असे गणपती आहेत. ठाण्यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी असे गणपती हिडन प्लेस आहेत. तर गणपतीची मंडळ आहेत तर ते आपल्याला कधी बघायला भेटले नसतील. तर तुम्हाला समोरून दाखवतो. हे बघा पूर्ण जे स्वर्ग म्हणजे बोलतात ना स्वर्ग लोकातलं जे आहे आणि पाठच्या साईडला तो त्यांचा शेषनाग आहे. शेषनागाचं पण देखाव आहे आणि बाजूला पूर्ण स्पेस दाखवलं आहे. हा बघा. आणि तिथली प्रत्येक गणपती मंडळाच्या समोर अशी छोटी मूर्ती असते आणि पाठच्या साईडला मोठी मूर्ती असते. तर ही एक प्रकार आहे. तर बघू शकता मस्त ढगाची अशी रचना केलेली आहे आणि श्री विष्णूंचा अवतार घेऊन म्हणजे श्री विष्णू आहेत आपले तर त्यांनी कमळ हातात पकडलं आहे आणि वरती आपल्या गणपती बाप्पाची नृत्य करताना मूर्ती आहे. तो अजून एक दाखवतो मित्रांनो तुम्हाला. जर ह्याच्या आधी जे 25 वर्षा अगोदरचे जे दादाने आता प्रसाद दिले आपल्याला सो प्रसाद खाऊया. सो ह्याच्या अगोदरचे जे गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो ही तर आत्ताची मूर्ती आली ह्या वर्षाची. ह्याच्या अगोदरच्या ज्या मूर्त्या आम्ही जर बघायला भेटल्या असत्या तर तुम्ही विचार करू शकत नव्हता. हे बघा इथं बघा. इथं 25 वर्षा अगोदरची मूर्ती आहे 2004ची. त्यानंतर इथं 2005ची मूर्ती आहे जी आपल्या तिरुपती बाळाजींच्या रूपात आहे. इथे एक मूर्ती आहे 2006ची. त्यानंतर 2007ची मूर्ती आहे. 2008ची मूर्ती आहे. इथे 9ची 10ची 11 12 म्हणजे बघू शकता इथं मूर्त्या 14. आणि इथे एक आहे ही 2015ची मूर्ती आहे. ही 2016ची मूर्ती आहे. इथे 17. आणि त्यानंतर इकडे एक मूर्ती आहे याच्यावरती एक्झॅक्ट इयर लिहिलेलं आहे. इथं 19ची आहे. इथं पाठच्या साईडला एक आहे 20ची. त्यानंतर इकडे 21 22 आणि इथे ही 23ची मूर्ती आहे. सो 24ची इथं दाखवली नाही. पण आता ह्याच्यानंतरचा जेव्हा पुढच्या वर्षी येईल पुढच्या वर्षी ह्याचा फोटो काढून इथं परत एकदा लागणार आहे आणि इथं नवीन एक मूर्ती येणार आहे. तर आता इथं सध्या तरी खाली आहे पूर्ण. थोड्या दिवसात ही जागा भरून जाईल दर्शनाने. आणि हा प्लेस तिथेच आहे. जी कोपरी ईस्टला आलात तर इथे मायानगर हा विचारलात मायानगर सोसायटी आहे. बाजूलाच घनश्याम नगर सोसायटी आहे. तर इथं अशा भरपूर सोसायटी आहेत. तिथं आपल्याला हिडन प्लेस आहेत म्हणजे गणपतीची हिडन
म्हणजे कोणाला माहिती पण नाही हे मंडळ इथं आहेत आणि इथं मंडळाच्या अशा मस्त मस्त मूर्ती आहेत मित्रांनो. तर तुम्ही या आणि एकदा व्हिजिट करा मित्रांनो. खरंच या 10 दिवसात आहेत ना तुम्हाला गणपतीची भरपूर अशी रूपं बघायला भेटतील. जस्ट आपण आता प्रेमनगरमध्ये आहे आणि बाकीचे जे पाठचे गणपती आपण बघितले, जसं की मायानगरचा गणपती बघितला, त्याच्या आधी आपण घनश्यामनगरचा गणपती बघितला आणि आता आलो आहे आपण प्रेमनगरचा गणपतीच्या इथे. आणि कोपरीतील असे गणपती आपण पहिल्यांदाच बघतो या व्हिडिओमध्ये, कारण की भरपूर असे गणपती आपले हायटेड आहेत इथे कोपरीमध्ये बघू शकता. तर हा समोरचाच गणपती बघा मित्रांनो, 12 फुटाची मूर्ती आहे मित्रांनो, 12 का 12.5 फुटाची मूर्ती आहे ही. आणि इथे पण एक बघू शकता सुरेख असा देखावा केला आहे. केदारनाथ मंदिराची प्रतिमा आहे, त्याच्या बाजूलाच इथे शंकराची पिंड आहे, नाग देवता बसलेत आणि बाकी खाली सगळे ऋषीमुनी आहेत. आणि आपल्या या गणपतीची मूर्ती आहे ती शंकराच्या म्हणजे भगवान महादेव त्यांच्या स्वरूपात आहे. आणि प्रत्येक ठिकाणी असे छोटे गणपती बाप्पा आपल्याला दर्शन देत असतात. आणि गणपतीच्या पायाच्या बाजूला जस्ट छोटे मूषक राज आहेत लाडू हातात घेऊन. हिमालय पर्वतची रांग दिसते इथे बघू शकता. सो अशा प्रकारे आपले कोपरीतील मोठे मोठे असे गणपती आहेत. मित्रांनो कोपरीतील अजून एका मंडळाला आपण भेट द्यायला आलो आहे, गणेश मंडळाला. आणि कोपरीत जाल तिथं तुम्ही 10-15 फुटाचे असे गणपती बघायला भेटतात. आणि अजून एका मंडळाला आपण भेट द्यायला आलो आहे, ते म्हणजे कुठलं आहे, साई पिंपळस मित्र आपलं गणेश मंडळ आहे. आणि ते कोपरीतील अजून एक मोठा गणपती बघायला भेटला आहे आपल्याला. हे बघा, ही मोठी बघू शकता 10-15 फुटाची मूर्ती येते. आणि इथे छोटा गणपती बाप्पा आपला सुंदर असा सिंहासनावरती विराजमान, एकदम मांडीवरती पाय ठेवून बसलेला आहे. आणि असं बेसिक असं इथं डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता. पण मूर्ती खूप मोठी आहे. आणि असे भरपूर कोपरीत तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटतील. आणि आता हे आपले कोपरीतील तीन गणपती आपण फिरलो आहे. जस्ट आता आपले 3-4 गणपती झालेत कोपरीत. आता उद्याच्या दिवसात आपण पुढचे गणपती कव्हर करूया. आता बघूया आता लास्टचा गणपती कुठला असेल तर तुम्हाला व्हिडिओत समजेल. चला. कोपरीच्या महाराजाच्या इथे आलोय, दख्खनचा राजा. आणि समोरच बसलाय आपला दख्खनचा राजा. सो इथं थोडंफार काम चालू आहे मित्रांनो, तो ॲडजस्ट करून घ्या. ठीक आहे. बाकी मंडप मस्तपैकी बेसिक असं डेकोरेशन आहे मित्रांनो. इथं बॅनरचं काम चालू आहे सध्या तरी. आपला मित्र त्या साईडला पोचला आहे, इकडं दर्शन वगैरे चालू आहे आता. तर मित्रांनो हे बघा, जवळून दर्शन घ्या तुम्ही. हे बघा पूर्ण 22 फुटाची मूर्ती आहे. आणि इथं दख्खनच्या राजाची मूर्ती सुंदर आहे, अप्रतिम आहे एकदम. वरच्या साईडला जे आपले ज्योतिबा आहेत तर त्यांच्या वरच्या साईडला डेकोरेशन केलं आहे. बघा डेकोरेशन म्हणजे एक मूर्तीचा आकार दिला आहे ज्योतिबावांचा. आणि इथे आपले गणपती बाप्पा विराजमान आहेत सिंहासनावरती. हातात तलवार आहे बघू शकता. आणि या हातात तुम्हाला इथे डमरू दिसेल, वरती शंख आहे. आणि त्या हातात तिकडं ते बघू शकता कोपरीचा महाराजा आपला, तर ते त्यांचा ब्रँडिंग नेम आहे. सो
कोपरीच्या महाराजाला या तुम्ही मित्रांनो. स्टेशनपासून मित्रांनो हा कोपरीचा महाराज आहे, तो आपल्याला 10 मिनिटाच्या अंतरावरती, आणि या सीझनमध्ये तुम्ही हे गणपती बघू शकता, दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो आपण आता मागच्या साईडला बघितला कोपरीचा महाराजा म्हणजे दख्खनचा राजा, आणि तिथूनच बाजूलाच एक गणपती आहे आपला, त्या मंडळाचं नाव आहे हां कंजरवाटचा राजा, म्हणजे असं एक गणपती मंडळ आहे, कंजरवाट समाजसेवा मंडळ एक आहे. तर हा आपला म्हणजे दादा, तर त्या दादांनी आपल्याला इथली थोडीफार माहिती सांगितली. म्हणजे एक इथे मंडळाचा एक कार्यकर्ता, एक मंडळावर प्रेम करणं असा एक बोलू शकता, एक कार्यकर्ता बोलू शकता, ते त्याचं नाव विवेक तामाचेकर आहे. तर ह्या मंडळाचं पूर्ण बोलू शकता इथला जो डेकोरेशन आहे तर त्यांनी स्वतःच्या मेहनतीने केलं आहे. तर हे बघू शकता, ही मूर्ती बघू शकता, या मूर्तीचा एक रूप आपल्या कालभैरव जे आपले शंकराचा अवतार आहे त्या कालभैरवासारखी मूर्ती एकदम घडवली आहे, आणि त्याचं डेकोरेशन प्रॉपर एकदम त्याला शोभून दिसेल असंच केलं आहे. पाठ साईडला बघू शकता पूर्ण एक पिंडीचं एक रूप आहे, त्यानंतर बाजूलाच इथं स्तंभ आहेत इथे, आणि इथं आपली दर गणपतीप्रमाणे इथं पण छोटी मूर्ती असते, आपण पाया पडू शकतो इथे. त्यानंतर पूर्ण मूर्तीचं वर्णन सांगतो तुम्हाला. बाजूलाच कुत्रा बसला आहे त्यांच्या मूर्तीच्या बाजूला, त्यानंतर इथं खंजर आहे, वरती इथं डमरू आहे. हे गणपती कोपरीत खूप आहेत मित्रांनो, तर इथं एकदा व्हिजिट करा मित्रांनो. कोपरीचा महाराज आहे, कोपरीचा महाराजाच्या बाजूलाच हा गणपतीचा मंडळ आहे, आणि जस्ट ठाणे स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे, आणि या गणपती सीझनमध्ये तुम्ही हे गणपती करू शकता. तर नक्की या मंडळाला व्हिजिट करा, कारण की इथले जे कार्यकर्ते, तिथले जी मंडळात काम करणारी पोरं आहेत ती खूप मेहनत घेतात इथं डेकोरेशनसाठी, नाही तर गणपती बाप्पाला आगमनासाठी, बाकी सगळ्या कामांसाठी मेहनत घेतात. तर आपण मुंबईचे गणपती तर बघतोच, तर इथले गणपती पण तुम्ही नक्कीच व्हिजिट करा, कारण की इथले गणपती जे बघायला गेलात ते 22 फूट 15 फुटाचे गणपती आहेत आपले. तर ह्यांच्यावर पण प्रेम करा मित्रांनो. तर ही आपली व्हिडिओ लास्ट आहे इथली. तर आपण डायरेक्ट उद्या जाणार आहोत ठाण्याचे वेस्टचे गणपती फिरण्यासाठी, आणि तिथली व्हिडिओ तुम्हाला थोड्या दिवसातच येईल. तर या व्हिडिओला टाटा बाय बाय करतो मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे आपल्या मंडळातले दादा, नाव सांगा तुमचं? कुणाल रतन भट. हे पण इथलंच मंडळात असतात. तर तुम्हाला जर काय माहिती पाहिजे असेल त्या दादांना नक्कीच भेटा, इथनं काय काय माहिती असेल तर तुम्हाला देतीलच. हे बाजूलाच आपला कोपरीचा महाराज आहे, तिथं पण तुम्ही भेट द्या. आणि ह्या दादांनी सांगितल्याप्रमाणे इथं कोपरीत भरपूर असे गणपती आहेत आणि इथले मंडळ आहेत. तर तुम्हाला जर अजून माहिती असेल पाहिजे असेल तर दादा सांगेलच आपल्याला, इथंच आपले कार्यरत असतात, आणि असे गणपती भरपूर आहेत या कोपरीमध्ये. तर भेटूया, चला.